नमस्कार मंडळी, प्रीताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण गव्हाची कोरडे कशी करायची ते बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण चीक कसा काढायचा, गहू कसे भिजवायचे, तर हे सर्व मी व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास, रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा आणि प्रीताज किचनला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कमेंट करायला विसरू नका. चला मंडळी, गव्हाची कोरडे करण्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया. तर मंडळी, आता गहू भिजवायला घ्या. तर इथे मी 2 किलो ह्या भांड्यात घेतलेला आहे, 2 किलो ह्यात घेतलेला आहे. तर आता आपण एका डब्यामध्ये गहू भिजायला घालूयात. तर हा डबा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता हे गहू याच्यामध्ये ओतून दिले. तर गहू भिजत घालत असताना आपल्याला पहिल्यांदा गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. एकदा दोनदा धुवून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग भिजत ठेवायचं. तर गहू भिजत ठेवताना 4 दिवस गहू आपल्याला भिजत ठेवायचे. तर आता याच्यामध्ये पाणी ओतूया आणि एकदा धुवून घेऊया. आणि पाणी ओतून गहू धुवून घेणार आहे. गहू मिक्स करून घेऊयात, मग धुवून घ्यायचं सगळं. तर वर तुम्हाला दिसत आहे तर त्याच्यामध्ये जी गव्हामध्ये घाण होती ती सगळी वर आली. तर हा जो गहू घेतलेला आहे तो मी रेशनचा गहू घेतलेला आहे. तुम्ही शेतगहू घेतला तरी देखील चालेल किंवा विकतचा जो गहू असतो तो देखील घेतला तरी देखील चालेल. आता इथं जो बारीक बारीक गहू आहे तो वर आलेला आहे आणि त्यात जी घाण आहे ती देखील वर आलेली आहे. तर आता आपण यातलं पाणी काढून घेऊया. हे सर्व पाणी आपण काढून घ्यायचं आहे. हे जे वर दिसत आहे ते पोकळ पोकळ गहू आहेत, ते रेशन मध्ये आलेले, ते देखील मी सर्व काढून घेत आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला चांगलं पाणी ओतून घ्यायचं. तर मंडळी, याच्यामध्ये मी स्वच्छ पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता हे गहू आपण भिजत ठेवणार आहोत 4 दिवस. तर याच पाण्यामध्ये 4 दिवस भिजत ठेवायचं नाही, तर याच्यामधलं पाणी आपण रोज सकाळी बदलणार आहोत. तर आता चला, हे गरम ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि उन्हावर अवलंबून असतं की गहू आपला कसा भिजणार आहे. तर आता हे गहू आपण ठेवूयात भिजत. हा. तर मंडळी, इथे आपला आता गहू चांगलं भिजलेला आहे आणि आता आपण याची चिक्की काढायला घेणार आहोत. तर चिक्की काढण्या अगोदर यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. अजून एकदा पाणी ओतून थोडंसं धुवून घ्यायचं आहे. तर चला आता यातलं पाणी काढून घेऊया. तर मंडळी, आपले गहू व्यवस्थित 4 दिवस असे भिजलेले आहेत आणि आता आपण त्याची चिक्की काढायला घेणार आहोत. तर त्याचा चिक काढत असताना एक गोष्ट महत्वाची आहे, ती अत्यंत महत्वाची आहे, ती लक्षात ठेवायची. की चिक काढत असताना सकाळी 9च्या आत किंवा संध्याकाळी 6 नंतरच चिक काढायचा आहे, कारण की दुपारचं ऊन असतं, त्यामुळे उन्हाचा चिक काढायचा नाही. आणि जर तुम्ही दुपारचा चिक काढला तर गव्हाचा जो चिक आहे तो जास्त आंबू सुटते त्याला, त्यामुळं चीक जो आहे तो दुपारचा काढायचा नाही. आणि सकाळचा देखील काढून होत नाही, त्यामुळे शक्यतो करून संध्याकाळचा चीक काढायचा आहे. तर चला, आता आपलं गहू देखील भिजलेला आहे. तर गहू मी 4 दिवस भिजवला होता आणि गव्हातलं पाणी मी रोज रेग्युलर सकाळी 4 दिवस बदललेलं आहे आणि ते बदलूनच घ्यायचं आहे, नाहीतर मग गव्हाचा जास्त वास येतो. आणि ते पाणी बदलून आपण दुसरं पाणी त्याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे. आणि आता 4थ्या दिवशी संध्याकाळी आपण त्याची चीक काढायला घेणार आहोत. तर चीक आपण जो काढणार आहोत तो मिक्सर मधून काढणार आहोत. काही ठिकाणी त्याचे साचे देखील आहेत किंवा मशीन देखील आहे, तर मशीनमधून चीक काढून मिळतो. पण आमच्या इथे तशी मशीन कोणाच्यातच नाही, त्यामुळे आता आम्ही तो मिक्सरवरच काढून घेणार आहोत. तर चला, त्यातलं आता आपण पहिल्यांदा पाणी काढून घेऊयात आणि नंतर मग मिक्सरला तुम्हाला हळूहळू चीक कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर यातलं आता पाणी काढून घेऊया आपण. यात परत दुसरं पाणी काढून परत एकदा गहू स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि मग त्याची चिक्की काढायला घ्यायची आहे. तर चला आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून त्याला एकदा अजून धुवून घेऊया. ह्याला थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं असं. आणि पूर्णपणे यातलं तुम्हाला दिसत आहे गहू आपला एकदम छान भिजलेला आहे. तुम्हाला दाखवते मी. एकदम अजिबात असा कठीण गहू नाही. पूर्णपणे गहू 4 दिवस आपण भिजवलेला आहे.
त्यामुळं व्यवस्थित त्याचा चिक देखील निघणार आहे. आता आपण हे देखील पाणी काढूयात आणि नंतर मिक्सरला चिक काढून घेऊ. आता गहू आपला स्वच्छ धुवून झालेला आहे चिक काढण्यासाठी. तर आता आपण मिक्सरला चिक काढणार आहोत. तर चिक काढण्या अगोदर सर्वात महत्वाचं काम करायचं, आपण ज्या ज्या भांड्यांमधून चिक काढणार आहोत त्या भांड्याला पहिल्यांदा आपल्याला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून चिक जो आहे गव्हाचा तो आपल्या मिक्सरच्या भांड्याला चिकटला नाही पाहिजे आणि त्याचा वास देखील भांड्यांना लागला नाही पाहिजे. तर चला आता आपण भांड्यांना तेल लावून घेऊ. सगळीकडून पसरून असं तेल लावून घ्यायचं आहे. आता माझ्या मिक्सरचं झाकण खराब आहे, त्यामुळे मी ही प्लेट लावणार आहे. तर प्लेटला देखील आपण तेल लावून घेणार आहोत आणि आता याच्यामध्ये गहू भरून मिक्सरला बारीक करूया. गहू भांड्यामध्ये टाकत असताना जास्त प्रमाणात नाही टाकायचा, कारण तो बारीक व्यवस्थित झाला पाहिजे. जास्त देखील बारीक करायचं नाही. गहू फक्त आपल्याला मोडून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातला चिक बाहेर आला पाहिजे. तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये गहू त्याच्यामध्ये ऍड केला तर तो जास्त होणार नाही. त्यामुळे असा कमी ह्याच्या प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. तो आता मिक्सरला पल्स मोडवर बारीक करून घ्यायचा आहे. जास्त त्याची पेस्ट करायची नाही आपल्याला, फक्त गहू तेवढा मोडून घ्यायचा आहे. तर चला आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ऍड करणार आहोत आणि ते तुम्हाला दिसत आहे थोडा थोडा गहू देखील आपला मोडून देखील झालेला आहे, पण पूर्णपणे सगळा व्यवस्थित मोडला गेला पाहिजे, त्यामुळं थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे. आणि आता परत त्याला पल्स मोडवर फिरवून घेऊ. तर आता तो एका पसरट भांड्यामध्ये असा आपण काढून घ्यायचा. तुम्हाला दिसतंय गहू पूर्णपणे असा व्यवस्थित मोडला गेलेला आहे. आता तो आपण काढून घेऊ. तर मंडळी आता गहू आपला मिक्सरला बारीक करून झालेला आहे आणि आता एवढं सगळं वर उभा राहून काढून चिक काय काढणं शक्य होणार नाही, त्यामुळे आता मी खाली बसते आणि खाली बसूनच आता यातला चिक काढून घेते. तर चला आता आपण यातला छोटा वेगळा करूया. यात पाणी काही जास्त बसणार नाही, कारण पातेलं छोटं पडले आणि चिक जरा जास्त झालाय, त्यामुळं पहिल्यांदा यातला चोथा काढून घेऊयात. पूर्णपणे हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात जो राहिलेला चिक आहे तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे. असं दाबून दाबून पूर्ण चिक असा काढून घ्यायचा. तर आता बऱ्यापैकी आपला चोथा काढून झालेला आहे. तर आता त्यात आपण चोथ्यामध्ये पाणी ओतून घेऊया आणि त्यातला राहिलेला देखील आता आपण चिक काढून घेऊ. तर त्याला पाणी येते चांगला असा चोळून घ्यायचा, जेणेकरून हातला देखील चिक पूर्णपणे निघला पाहिजे. पूर्णपणे यातला देखील चिक काढून घ्यायचंय. इथे दिसत आहे तुम्हाला. चोळून झालेला आता यातलं पूर्णपणे पाणी असं पिळून घ्यायचंय आणि हा देखील साईडला काढून ठेवायचा. आता हे सगळं पिळून झालेलं आहे. आता या पातेल्यातलं देखील आपण या पातेल्यात ओतून घेऊया आणि परत मग चाळून घ्यायचंय आपल्याला. चला, जेवढं निघल तेवढं त्यांनी काढलेलं आहे. तर राहिलेला चिक आपण चाळून घ्या. पहिल्यांदा याच्यामध्ये ओतून घेऊया. तर मंडळी इथे चिकातला सगळा चोथा मी साईडला काढून ठेवलेला आहे आणि चिक मी एका चाळणीने चाळून घेत आहे. आणि चाळणीने चाळून झाल्यानंतर त्याच्यातला राहिलेला सर्व चोथा निघाल्यानंतर परत एकदा आपल्याला एका स्वच्छ भांड्यामध्ये भांड्याला कापड लावून तो चिक गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जर काही गव्हाचा थोडाफार राहिलेला चोथा आहे तो पूर्णपणे निघला पाहिजे. आणि तो चोथा निघाल्यानंतरच कुरवडी आपली पूर्णपणे पांढरी होते.
आणि एकदम चवीला देखील छान लागते. तर आता यात पहिल्यांदा मी चाळून घेत आहे. तरी स्वतः काढण्यासाठी मी, माझ्या 2 मुली आणि सासूबाई आम्ही असे सगळेजण मिळून चीक काढत होते. तर एवढा चीक काढण्यासाठी 4 किलोचा मला जवळजवळ 2 तास तरी गेले. सर्व चीक काढून त्यातनं स्वच्छ करून सर्व करण्यासाठी. तर इथं नंतर डब्याला मी एक कापड बांधलेलं आहे, कॉटनचं कापड बांधून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर चाळण देखील ठेवलेलं आहे. चाळणीत ओतल्यानंतर मी खालच्या कापडामध्ये गाळून घेतलेलं आहे, जेणेकरून पूर्णपणे त्यातला चोथा सगळा निघून जातो आणि आपली कुरवडी एकदम स्वच्छ पांढरी खड अशी होते. आणि अशा प्रकारे तुम्ही देखील नक्की करून बघा, एकदम छान कुरवडी होते. तर आता पहिल्यांदा आपण हा चीक देखील गाळून घेऊया. तर मंडळी आता इथं आपलं चीक गाळून वगैरे सगळं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचंय, थोडंसं पाणी ओतायचंय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुरटी फिरवून घ्यायचं, जेणेकरून जी बाकीची थोडीफार काही राळ असते, म्हणजे जो चोथा आहे तो वर येतो आणि चीक आपला एकदम पांढरा शुभ्र होतो. तर तुरटी फिरवूया आणि आता ह्याला असाच रात्रभर ठेवायचा आणि उद्या सकाळी याच्या आपण कुरडई करून घेणार आहोत. तर आता ही सगळी प्रोसेस मी खाली बसूनच केलेली आहे, कारण जास्त आहे सगळं, त्यामुळे केलेलं आहे. आता मी झाकून ठेवूया. तर आता हे झाकून ठेवूया आणि याला असंच ठेवायचं रात्रभर. ह्याला अजिबात हलवायचं नाही, तर मी एका साईडला ह्याला ठेवून देते. रात्रभर चीक मी तसाच ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आता तुम्हाला दिसत आहे इथे निवळी काढताना, तर जे वर पाणी येतं ते निवळी, त्याला आम्ही निवळी म्हणतो. तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला माहित नाही, पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. तर आमच्या इकडे याला निवळी म्हणतात आणि ते मी काढलेले आहे. आणि खाली जे तुम्हाला पांढरा पांढरा दिसत आहे तर तो चीक आहे. तर अशी पूर्णपणे त्याची निवळी काढून घ्यायची आहे आणि जो चीक आहे तो आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचा आहे, कारण तो खाली घट्ट पूर्णपणे झालेला असतो. तर मी आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघींनी मिळून तो चीक एकत्र मिक्स केलेला आहे, हलवून व्यवस्थित घेतलेला आहे. आणि आता आपण चीक एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर आपण जेवढा चीक आपला तयार होतो आहे तेवढाच आपल्याला पाणी देखील ठेवायचं आहे. तर इथे तुम्हाला दिसत आहे खाली चीक असा घट्ट जो होतो, तो घट्ट झालेला चीक असा काढून घ्यायचा आहे आणि तो पूर्णपणे मिक्स करून पातळ करून घ्यायचा आहे. चिकामध्ये अजिबात पाणी ऍड करायचं नाही पातळ करण्यासाठी. तो हलवून घेतला की व्यवस्थित तो पातळ होऊन जातो. तर इथे आमचा 4 किलोचा 1.5 पातेला असा चीक निघलेला आहे. तर आता जेवढा आपला चीक निघलेला आहे तेवढंच पाणी आपण ठेवणार आहोत. तर त्याच पातेल्याने मोजून मी इथे 1.5 पातेलं पाणी ठेवलेलं आहे आणि थोडंसं 1 ग्लास पाणी मी फक्त जास्त ठेवलेलं होतं. ते आपण उकळी आल्यानंतर पाण्याला काढून घेणार आहोत, जेणेकरून समजा जर आपला चीक थोडासा घट्ट वाटला तर आपण त्याच्यामध्ये ते पाणी ऍड करू शकतो. तर इथं आम्ही सर्व प्रोसेस तिथून पुढची शिजवण्याची चुलीवरच केलेली आहे, कारण की गॅस ची खूप टंचाई आलेली आहे. त्यामुळे आता आम्ही चुलीवरच सगळ्या वाळवणाच्या रेसिपी केलेल्या आहेत. आणि आता इथं चूल पेटवलेली आहे. तर आता इथं चुलीवर मी पातेलं ठेवलेलं आहे. आता आपल्या पाण्याला उकळी देखील येत आहे. तर आता उकळी आल्यानंतर मी त्यातलं थोडंसं 1 ग्लास पाणी साईडला काढून ठेवलेलं आहे, जेणेकरून जर आपल्याला पाणी लागलं तर आपण ऍड करू शकतो. त्यामुळे मी साईडला काढून ठेवलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत. ते पाणी मी साईडला ठेवत आहे आणि तो चीक जो आपण घेतलेला आहे तो आपण व्यवस्थित असा हलवून मिक्स करून मगच ओतायचा आहे. नाहीतर वरचं पाणी ओतल्यानंतर चिकाचा जो घट्टपणा आहे तो खालीच राहतो. त्यामुळे चीक ओतत असताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता इथं मी ओतत आहे चीक. आमच्या सासूबाई ओतत आहे तर मी हलवून घेत आहे. तर चुलीच्या साईडचा जो पसारा आहे तो स्किप करा आणि फक्त कुरडईच्या रेसिपीकडे लक्ष द्या. आणि इथं चीक ओतून घेतलेला आहे, व्यवस्थित हलवून असा घेतलेला आहे. आणि चीक हलवण्यासाठी सतत हलवत राहायचं, जेणेकरून त्याच्या गाठी तयार होणार नाहीत. जर तुम्ही व्यवस्थित असं हलवून घेतलं नाही तर त्याच्या गाठी होतात आणि मग नंतर शेवग्यातून ते व्यवस्थित पडत नाही, कुरवडी व्यवस्थित होत नाही. तर इथे हलवून घेतल्यानंतर मिक्स झाल्यानंतर तुम्हाला हळूहळू दिसत आहे चीक देखील आपला शिजत आलेला आहे. तर 15 ते 20 मिनिटांमध्ये चीक शिजून निघतो आणि 10 मिनिटं त्याला परत थोडंसं वाफलत ठेवायचं आहे एकदम आरावर. तर तुम्ही गॅसवर करताय तर गॅसवर एक बारीक गॅसवर 10 ते 15 मिनिटं तुम्ही ठेवू शकता. आता चीक थोडा थोडा शिजत आलेला आहे आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवून 15 मिनिटं त्याला वाफलून घेऊया. इकडं नाही तिकडं नाही करते, याला पण एका जागी थांबू वाटत नाही.
तर इथे आपला चिक शिजलेला आहे आणि आता इथे तुम्हाला दिसतंय पूर्णपणे चिक शिजलेला आहे. तरी आपला थोडासा चिक एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. सगळा चिक खाली उतरवून घ्यायचा नाही चुलीवरून. जर गार झाला तर ते शेवग्यातून त्याच्या कुरवड्या पडत नाहीत, त्यामुळे चुलीवरच ठेवायचं आहे आणि त्याच्या कुरवड्या घालायला घेऊया. तर चिक शिजलाय कसं हे ओळखण्यासाठी आपण थोडासा पाण्यामध्ये हात घ्यायचा आहे, गार पाण्यामध्ये हात घ्यायचा आहे आणि चिक जेव्हा हाताला चिटकत नाही तर त्यावेळेस समजायचं की गव्हाच्या कुरडईचा चिक पूर्णपणे शिजलेला आहे. आणि जर चिक हाताला लागला तर मग तो चिक शिजलेला नाही, तर अजून एक 5 मिनिटं तुम्ही ठेवू शकता. तर इथे आमचा चिक देखील शिजलेला आहे. तर आता तो आपण काढून घेऊया आणि कुरडई घालायला सुरुवात करूया. तर मंडळी आपली गव्हाची कुरडई 2 दिवस उन्हामध्ये वाळवून झालेली आहे. मंडळी ही कुरवडी मी कशी केली, चिक कसा काढला, नंतर काय काय मी चिक काढण्यासाठी केलं, गहू किती दिवस भिजवला ते मी सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघून त्या पद्धतीने गव्हाची कुरडई नक्की करू शकता आणि एकदम पांढरी शुभ्र कुरडई झालेली आहे. तर आता मी तुम्हाला तळून देखील दाखवते की कुरडई आपली कशी झालेली आहे, एकदम कुरकुरीत देखील झालेली आहे. तर इथे मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल देखील आपल्याकडे तापलेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये पहिल्यांदा थोडीशी कुरडई टाकून बघते. तर आपलं तेल तापलेलं आहे. एका सेकंदामध्ये कुरडई तेलामध्ये टाकलेली वर आलेली आहे. तर आता आपण ही कुरडई तेलामध्ये टाकूया. तर बघा म्हणजे एकदम दुप्पट अशी कुरडई होते. तर एका साईडने तळून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने थोडीशी पलटी करायची आणि मध्ये प्रेस करून घ्यायची, जेणेकरून मधली जी आहे ती कुरडई व्यवस्थित तळली गेली. तर आपली ती कुरडई तळून झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. एकदम छान होतात म्हणजे कुरडई आणि एकदम पांढरी शुभ्र होते. तर अशा पद्धतीने कुरडई नक्की करून पहा, तुम्हाला देखील आवडतील.